आणि किती छान असं स्मारक उभं केलंय आणि अक्षरशः अंगावरती काटा येतोय। ज्यांनी कुणी ही कारागीरने घडवलेलं आहे स्मारक त्याला खरंच मानाचा सलाम। आणि अक्षरशः इथे बघितल्यानंतर असं वाटतं की रिअल ते बसलेले आहेत समोर। आणि हा एक राजवाडा आहे। तुम्हाला असं वाटत असेल की हा राजवाडा कुठं राजस्थान मधला वगैरे आहे की काय, पण नाही, हा एक महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आहे। आणि ते पण येरवड्यापासून ते विमाननगरच्या मध्ये आहे, ते पण नगर हायवेला एकदम रोड टच आहे। आणि तुम्ही पाहत असाल की एवढा राजवाडा, एवढा मोठं पॅलेस, आणि हे इथं कसं काय, तर ते ह्याची एक हिस्ट्री खूप मोठी आहे। तर हे आहे राजवाडा, आगाखाना पॅलेस याचं नाव आहे। ह्याच्यामध्येच एक इतिहास आहे, तो म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि कस्तुरबा गांधी यांना नजर कैदेमध्ये ठेवलं होतं। आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि त्याच्या अगोदरच मी पूनम भोसले, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि चला आता आगाखाना पॅलेस म्हणजे राजवाडा याच्यामध्ये आपण एंट्री करूया। आणि आता मी आगाखान पॅलेसच्या आतमध्ये आलेले आणि हे बघू शकता तुम्ही, माझ्या राईट साईडला आहे गाडीसाठी पार्किंग, 4 व्हीलर 2 व्हीलर। आणि हे 2 व्हीलर पार्किंग साठी, 4 व्हीलर पार्किंग साठी कोणतेही चार्जेस आकारले जात नाही। आणि माझ्या लेफ्टला तुम्ही बघू शकता, इथून आतमध्ये गेलं की इथं तिकीट आहे, पहिलं गेट एंट्रीला तिकीट आहे, तिकीट घेतल्यानंतरच आतमध्ये आपण एंट्री करू शकतो। आणि एंट्री तिकीट हे ऑनलाईन बुकिंग आहे। आणि आपण आता तिकीट बुकिंग करूया आणि मग आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ चालू करूया। आणि आता आगाखाना पॅलेस मध्ये आपण एंट्री केलेले आणि ऑलरेडी भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये आणि विदेशी नागरिकांसाठी 300 रुपये तिकीट आहे। चला आता आपण एंटर करूया आगाखाना पॅलेस मध्ये। आणि हे गार्डन तुम्ही बघू शकता, किती सुंदर असं गार्डन आहे, एकदम ग्रीन ग्रीन। तुम्ही हा राजवाड्याला बघितल्यानंतर, पॅलेसला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा 7-8 वर्षापूर्वी बांधलेला असेल, पण हा याला तब्बल 125 वर्ष कंप्लीट झालेत। आणि हे बघू शकता, एकदम अतिशय सुंदर असा दिसतोय। किती अतिशय सुंदर असा बांधकाम पण केलेलं आहे। चला आता आपण आतमध्ये एंटर करूया। आणि साईडला तर सगळी ग्रीनरी ग्रीनरीच आहे, गार्डन आहेत। आणि पुण्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात हे दिसणारच नाहीये, आणि ते पण इथं आहे, ते खरंच खूप भारी वाटतंय। आणि हे बघू शकता, आपण आतमध्ये आलोय ना, आता उजव्या साईडला जाणार आहे, तर आतमध्ये एंटर करणार आहे पॅलेसच्या आतमध्ये। चला आणि मित्रांनो, आता पॅलेस मध्ये एंट्री केल्यानंतर आता मी आहे ग्राउंड फ्लोअर वरती आणि इथेच मी आता उभे। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, ह्या खोल्या आहेत 1 2 3 4 5। आणि ह्याच खोल्यामध्ये महात्मा गांधीजींचे ऐतिहासिक भांडी, चपला, माळ, खुर्ची, त्यांच्या पर्सनली वस्तू जे वापरायचे ते सगळ्या ह्या रूम मध्ये बघायला भेटतील। आणि ह्याच रूमामध्ये त्यांचे स्मारक उभारले आहेत। आणि आपण एक एक करून आपण एक एक खोल्या बघूयात, चला। आणि आपण जो ह्यामध्ये आलेला आहे, ही पहिली खोली आहे। या खोलीमध्ये आपण पाहिलं तर आल्यानंतर हे समोरच पाहू शकतो की किती सुंदर अशी ही मूर्ती महात्मा गांधीजींची आहे। आणि किती खतरनाक दिसते, तुम्ही बघू शकता, असं वाटतं की ते समोरच बसलेले आहेत आता आपल्या प्रत्यक्षामध्ये, जे सेम टू सेम दिसतायत। आणि बघू शकता, आता तरी माझ्या अंगावरती काटा येतो हे पाहिल्यानंतर। आणि साईडला जास्त भिंतीवरती दुसऱ्या महायुद्धाची माहिती, संपूर्ण माहिती या फलकावरती दिलेली आहे। आणि आता आपण एंटर करतोय 2 नंबरच्या खोलीमध्ये। आल्यानंतर लेफ्ट साईडलाच तुम्हाला दिसत असेल की एक स्मारक दिसतंय छोटंसं, ते आहे महात्मा गांधीजींचे सचिव सरदेसाई यांचं। आणि त्यांना इथे
2 नंबरच्या खोलीमध्येच नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडला लगेचच परत एकदा महात्मा गांधीजी यांची स्मारक हे असं उभं केलेलं आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. हे तुम्ही बघू शकता. किती भयानक वाटतंय हे आणि अक्षरशः खूप खूप म्हणजे खूप इथं सांगून जातो ह्याला बघितल्यानंतर. आपण 3 नंबरच्या खोलीमध्ये एंटर करूया. 3 नंबरच्या खोलीमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच 3 नंबर खोलीमध्ये सरोजिनी नायडू यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते आणि सध्या सर्वधर्म समभाव या भावनेने प्रेषित होऊन करेंगे या मरेंगे या इंग्रजांना ठणकावून सांगणारे तरुण भारतीय पुतळे पाहायला मिळतात. हे उभारलेलं आहे स्मारक तुम्ही बघू शकता आणि किती छान असं स्मारक उभं केलंय यांनी. आणि हे पण बघू शकता की त्यावेळीचे पूर्ण इतिहास ह्या पूर्ण पॅलेट वरती दिलेला आहे. इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, हिंदी मध्ये दिले आहे, हे बघू शकता. आणि ह्याच 3 नंबरच्या खोलीमध्ये लेफ्ट साइडला हे तुम्ही बघू शकता एक छान असं जुन्या काळातलं रेडिओ आहे आणि हे बघू शकता थोडंसं खराब झाले पण खूप छान असं ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यामधून दुसऱ्या रूम मध्ये एंट्री करतो तेव्हा हे बघू शकता गांधीजींचे अजून एक स्मारक उभं केलेलं आहे आणि किती छान असं स्मारक उभं केलंय आणि अक्षरशः अंगावरती काटा येतोय. ज्यांनी कुणी ही कारागीरने घडवलेलं आहे स्मारक त्याला खरंच मानाचा सलाम. आणि अक्षरशः इथे बघितल्यानंतर असं वाटतं की रिअल ते बसलेले आहेत समोर. बघू शकता अंगावरती काटा येतोय आता टच जरी केलं तरी. आणि त्यांची जे काय होतं ते त्याच्यावरती जे लिहायचे वगैरे हे त्यांची पेटी आणि खूप छान असं ठेवलेलं आहे इथं. आणि ह्याला काय बोलतात मला नाही माहिती ते दोरा वगैरे हे करायचं ते बघू शकता तुम्ही. आणि ज्यांना कोणाला हे माहिती आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्यानंतर ही दुसरी रूम आहे. ह्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये गांधीजीच्या माळा वगैरे जे ते पर्सनल वस्तू यूज करत होते चप्पल वगैरे. चला आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊन एंटर करूया बघूया कारण ती रूम बंद आहे तर बाहेर काचेतून शूट करूया आपण. ही आहे 5वी रूम. ह्या 5व्या रूम मध्ये रूम पूर्ण बंद आहे पण ही बघू शकता त्यांच्या चपला ते माळ वापरायचे ते आणि त्यांची खुर्ची त्यांच्या पर्सनली गोष्टी सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत पण काचेमध्ये पूर्ण त्यांनी पॅक केलेले आहेत. आणि जे खुर्ची वगैरे डबे ते छोटे छोटे वापरायचे ते तुम्ही बघू शकता खूप छान असं ठेवलेले. आणि आता आपण एंटर करतो एकदम लास्टच्या रूम मध्ये आणि ह्याच्यामध्ये पण गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अक्षरशः अंगावरती काटा येतो गेल्यानंतर. मी तर फर्स्ट टाइम गेलेले गेल्यानंतर तो खूप अंगावरती काटा आला. आणि जे तुम्ही भिंतीवर बघतायत तर संपूर्ण माहिती त्याचा इतिहास त्यावेळेचे फोटो सुद्धा तिथे लावलेले आहेत. आणि हे तर बघू शकता अक्षरशः इथे एकदा परत एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची मूर्ती इथं बसवलेली आहे. आणि अक्षरशः खूप भारी वाटतं असं वाटतं तिथं जाऊन बसावं. आणि हे बघू शकता पूर्ण माहिती त्यावेळेचे न्यूजपेपर वगैरे त्यावेळेचे न्यूज वगैरे कसे आलेले ते सगळं काचेमध्ये लावलेलं आहे सेफ्टी. आणि खूप इथे एलईडी बी चालू आहे इथं खूप माहिती वगैरे देतात तिथे. आणि एवढी छान अशी माहिती दिली ना अक्षरशः आपण तिथं कोणी नवीन माणूस जरी गेला तर तिथं कम्प्लिटली माहिती समजून जाते. आणि आता तुम्ही त्या पूर्ण 7 खोल्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल गांधीजींचे स्मारक कसे उभे केले गेले किंवा त्यांनी पर्सनली वापरलेल्या वस्तू पादुका नंतर त्यांनी वापरलेली खुर्ची वगैरे सगळं तुम्ही साहित्य बघितलं. आणि आता आपण पॅलेसच्या समोरच असलेलं महात्मा गांधीजींची समाधी म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल इतिहासामध्ये 1942 ते 1944 मध्ये महात्मा गांधीजी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सचिव सरदेसाई यांना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना यांना नजरकैदेमध्ये 2 वर्ष ठेवण्यात आलं होतं. आणि ह्याच 2 वर्षामध्ये कस्तुरबा गांधी म्हणजेच गांधीजींची पत्नी यांचं निधन पण इथंच झालं होतं. त्यामुळे त्यांची समाधी पण तिघांची इथंच आहे. चला तर आपण समाधीकडे जाऊया. आणि समाधीकडे जाताना जे मी मगाशी 5 खोल्या दाखवल्या त्या खोल्याच्या
लेफ्ट साइडूनच उतरण्यासाठी आहे हे पायऱ्या आणि इथूनच जातं इथं समाधीकडे. इकडच्या पुढच्या साईडला ही समाधी आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं गार्डन आहे, किती उंच असा राजवाडा दिसतोय. आणि आता ह्या गार्डन मधूनच पुढच्या साईडला आहे आणि हे पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता हे राजवाडा म्हणजेच पॅलेस. आणि हे गार्डन मधून पुढे आल्यानंतर परत आपल्याला मस्त अशी पाटी दाखवलेली आहे लेफ्ट साईडला जायचे म्हणून समाधीकडे, हे तुम्ही बघू शकता. आणि इथून पण लेफ्ट मारायचं आणि इथून पुढे गेल्यानंतर पण अजून एक बोर्ड लागतो, नंतर एकदा पुढे लेफ्ट मारायचे. आणि ही गेल्यानंतर ही किती छान रेड कलर असं मस्त असं केलेलं आहे बघू शकता. आणि ही समाधीच्या अलीकडे थोडस भुयारावानी आहे, माहित नाही ते काय आहे, पण त्याच्यात पुढे गेल्यानंतरच समाधी आहे आणि खूप भारी असं आहे. एकदा या तुम्ही इथे पण. आणि इथं हे बघू शकता 3 समाध्या आहेत आणि ह्या 3 समाध्यामध्ये पहिली समाधी आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची आणि दुसरी समाधी आहे कस्तुरबा गांधीजी यांची आणि तिसरी समाधी आहे महादेव देसाई यांची. आणि ह्यामध्ये ज्या डावीकडच्या साईडला बाजूला ज्या 2 समाध्या दिसतात त्यामध्ये पहिली समाधी आहे महात्मा गांधीजी यांच्या पत्नीची कस्तुरबा गांधीजी यांची समाधी आणि त्याच्या साईडला आहे महात्मा गांधीजी यांचे सहकारी महादेव देसाई यांची. आणि इकडे जे आपण बघू शकता ही समाधी आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची. आणि ह्या पॅलेस मध्ये कोणत्या ठिकाणी कोण कैदेत होतं हे देखील व्यवस्थित पद्धतीने आणि जिथे जिथे बोर्ड लावण्यात आले आहेत आणि खूप सुटसुटीत असं लगेच समजतं नवीन माणूस गेला तरी. आणि हा पॅलेस बघितल्यानंतर अक्षरशः असं वाटतं की हा पॅलेस अगदी 5-6 वर्षापूर्वी किंवा 7-8 वर्षापूर्वी बनवला की काय असं वाटतं. आणि हा ऍक्च्युली तब्बल 125 वर्षापूर्वीचा राजवाडा आहे, पॅलेस आहे. आणि गार्डन तर पॅलेसच्या पूर्ण चौफेर बाजूनी खूप मोठमोठं असं गार्डन आहे आणि कोणी जरी गेलं तर गार्डन मध्ये फिरून फिरून थकेल एवढं मोठं गार्डन आहे. हे आता आपण आगा खान पॅलेस अतिशय सुंदर असं आणि अतिशय मी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर गर्दी पण खूप होती त्यामुळे मी जास्त दाखवू नाही शकले, पण जास्त प्रमाणात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे टोटली. आता तुम्ही आगा खान पॅलेस बघितला तर पॅलेस बद्दल मी थोडासा इतिहास तुम्हाला सांगते. 1882 मध्ये सुलतान मोहम्मद शाह याने हे आगा खान पॅलेस म्हणजे हा राजवाडा अतिशय सुंदर राजवाडा बांधला होता. आणि हा पॅलेस या उद्देशाने बांधलं गेलं होतं की 1882 मध्ये पुण्यामध्ये भीषण दुष्काळ झालेला होता आणि त्या भीषण दुष्काळामध्ये आजूबाजूच्या लोकांना रोजगार मिळावा ह्यासाठी हे पॅलेस ह्या उद्देशाने बांधलं गेलं होतं. आणि हे पॅलेस 1882 मध्ये तब्बल 5 वर्ष लागले होते हे पॅलेस बनण्यासाठी आणि 12 लाख रुपये टोटल खर्च आलेला होता असं इतिहासामध्ये नोंद आहे. आणि मित्रांनो, बऱ्याच जणांना पुण्यातल्या लोकांना बऱ्याच जणांना माहित नाहीये हे आगा खान पॅलेस म्हणजेच हा राजवाडा. जे जे पुण्यामध्ये आहे, जे जे बाहेर येतात त्यांनी नक्की ह्या पॅलेसला व्हिजिट करा. अतिशय सुंदर असा बांधलेला आहे आणि पॅलेसच्या तुम्ही बघू शकता ह्या पॅलेसच्या पूर्ण आजूबाजूला ग्रीन गार्डन आहे आणि खूप छान वाटतं. आणि एवढा फेस पुण्यामध्ये गार्डन साठी एवढा फेस दिलाय तर खूप महत्वाचा पण आहे ह्यामध्ये. आणि पुण्यामध्ये मी पहिल्यांदा हे ग्रीन ग्रीन एवढं पाहिलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे आगा खान पॅलेस. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओ माझ्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला पण विसरू नका. आता इथेच थांबते, परत एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय शिवराय.